परीस स्पर्श कथा आणि काव्यांचा. नमस्कार मित्रांनो, परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनसोक्त स्वागत. मित्रांनो, गणपती आले माझ्या घरात या माझ्या ब्लॉगला आपण खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला. असाच प्रतिसाद माझ्या या पुढच्या ब्लॉगला आपण द्याल अशी खात्री. मित्रांनो, या पुढचा ब्लॉग आपण पाहणार आहोत गौराई आली माझ्या घरात. या ब्लॉग मध्ये आपण पाहणार आहोत मी कोकणातला आहे आणि कोकणातली माणसं आपल्या घरातले गौरी गणपती कशा पद्धतीने साजरा करतात, आपल्या गौरीला कशा पद्धतीने नटवतात. माझी पत्नी, माझी मुलगी, माझ्या भावाची पत्नी, त्याची मुलगी कशा पद्धतीने आमच्या घरातल्या गौराईला नटवते, सजवते आणि तिचं सौंदर्य आणि माझ्या गौरी मातेचं रूप आपण पाहणार आहोत. गौराई आली माझ्या घरात या आमच्या कुटुंबाच्या ब्लॉग मध्ये आणि कशा पद्धतीने आम्ही गौरी गणपती जागवतो हे सुद्धा आपण पाहणार आहोत आणि या सगळ्या गोष्टीचा आनंद भक्तिमय पद्धतीने लुटणार आहोत. मला खात्री आहे गौराई आली माझ्या घरा हा ब्लॉग आपल्या सगळ्यांच्या पसंतीस नक्की उतरेल. तर खास करून माझ्या ताईंना, माईंना, अक्कांना आणि वहिनींना विनंती की हा ब्लॉग जर आपल्या सगळ्यांना आवडला तर आपण आवडला म्हणण्यापेक्षा नक्कीच आवडणार आणि या ब्लॉगला आपण सगळेजण नक्कीच फॉरवर्ड करणार आहात अशी मला खात्री आहे. धन्यवाद. हे आमच्या गौरीचे आर्टिफिशियल दागिने. आपल्या घरातली स्त्री जशी नटते तसंच आम्ही आमच्याकडे असलेली फायबरची जी गौर आहे त्या गौरीला माझी पत्नी, माझ्या भावाची पत्नी साडी नेसवतात आणि त्याच्यानंतर आमच्या घरातल्या मुली खूपच कुतूहलाने आणि आनंदाने गौरीला विविध आभूषण म्हणजे तिला आभूषण घालून आपल्या आपल्या पद्धतीने नटवण्याचा प्रयत्न करतात. कुटुंब रंगलंय काव्यात असं पूर्वी म्हटलं जायचं, पण आमचं संपूर्ण मुरुडकर कुटुंबीय रमलंय गौरीला नटवण्यामध्ये आणि गौरीला सजवण्यामध्ये. बघा, माझी मुलगी, माझ्या भावाची मुलगी अतिशय प्रेमाने, कुतूहलाने गौरीला कुठे कुठे कशा कशा पद्धतीने आपण नटवू शकतो, सजवू शकतो असा प्रयत्न करतायत. कारण गौराई माता काही क्षणातच आमच्या घरात विराजमान होणार आहे. ही पहा, आमची मुरुडकरांची गवर नटली, सजली. माझ्या घरातल्या स्त्रियांनी, मुलींनी आमच्या गौरीला नटवण्यामध्ये, सजवण्यामध्ये कुठलीही कमतरता ठेवली नाही. माझी पत्नी, माझ्या भावाची पत्नी आणि आमच्या घरातल्या महिला. कल्याणला मी राहतो आणि माझ्या घराजवळ संतोषी मातेचं मंदिर आहे. त्या संतोषी मातांच्या मंदिरामध्ये जातात, तेरड्याची गौरीचं तिथे पूजन करतात आणि मग माझी पत्नी डोक्यावर गवर घेऊन, म्हणजे आपल्या गावाची जी प्रथा आहे ती प्रथा न मोडता डोक्यावर गवर घेऊन आमच्या घरापर्यंत येते. माझ्या आशूने म्हणजे पत्नीने, माझ्या कुटुंबातल्या सगळ्या मुलींनी आणि महिलांनी मिळून गौरी मातेला घरात आणलं आणि आम्ही ही जी
फायबरची हातापायाची जी गवर आहे तिला संपूर्णपणे नटवून मग गणपतीच्या शेजारी गौरीचं विराजमान केलं, गौरी मातेला विराजमान केलं आणि नंतर 5 स्त्रियांच्या साक्षीने म्हणजे ओटी भरण्यासाठी लागतात आशूने गौरी मातेची स्थापना केली आणि गौरी मातेची ओटी भरली. 5 स्त्रिया गौरी मातेसाठी ओटी भरायला आशूला साथ देताना आमच्या शेजारच्या महिला यांनी म्हणजे 5 सुहासिनी असं म्हणायला हरकत नाही, आशूला गौरी मातेची ओटी भरताना हात साथ दिली. गणपती बाप्पा 3 दिवसापूर्वीच विराजमान झाले आणि आता गौरी मातेही विराजमान झाली. मग आमच्या कुटुंबातील लोक सर्वप्रथम मी आणि माझी पत्नी, मग माझा भाऊ त्याची पत्नी, मग आमे, मानसी त्याची मुलगी असे कुटुंबातल्या एक एक व्यक्तीने आरती घेऊन गौरी गणपतीची आरती केली आणि मनोभावे गौरी गणपतीला प्रार्थनाही केली. या पूजा करतायत त्या सौ विद्या घाग. दरवर्षी गौरी मातेला त्या साडी शिवून देतात आणि ह्या वर्षी गौरी मातेंनी जी साडी नेसलेली आहे ती त्यांनीच नवसाची साडी गौरी मातेला पूजनासाठी दिली आणि दरवर्षी त्या गौरी मातेची जी साडी शिवतात, गौरी मातेचा जो ब्लाऊज शिवतात त्याचं कुठल्याही स्वरूपाचं मानधन त्या घेत नाही. त्यांच्या सोबत त्यांची नात, त्यांची मुलगी प्रिया म्हणजे माझी लाडकी विद्यार्थी आणि माझी मानलेली मुलगी देखील. हे आहेत आमच्या क्लासमधले माझ्या लाडक्या विद्यार्थी 10वीचे आणि त्यांचे पालक. आमच्या गौरी गणपतीच्या दर्शनाला याच वर्षीचे नव्हे तर गेल्या कित्येक वर्षापासूनचे माझे विद्यार्थी आणि त्यांचे पालक दरवर्षी भेट देतात. घरातल्या घरात मी, माझी आई, माझी पत्नी, माझी मुलगी, माझा मुलगा, भावाची मुलं आम्ही रात्री गौरी जागरण करताना माझे घरचे देव, माझी कुलस्वामिनी माता, आपल्या प्रत्येकाच्या गावी जे देव असतात ते माझ्या ह्या कल्याणच्याच घरी आहेत. गौरी पूजनाचा दिवस उजाडला आणि सकाळी मी आणि आशूने गौरी मातेची पूजा केली. या वर्षी पूर्वा नक्षत्र होत्या, कारण पूर्वा नक्षत्र म्हटलं तर नवविवाहित ज्या मुली आहेत म्हणजे नवविवाहित आहेत त्यांच्यासाठी औसेचे गौरीचे असतात, त्या औषांची सुरुवात पूर्वा नक्षत्रापासून होते आणि त्याच्यासाठीच सकाळपासून आम्ही आमची पूजा आटपून घेण्याचा प्रयत्न केला. आशू आणि मी गौरी गणपतीची पूजा करताना आणि त्यानंतर आशूने गौरी मातेचा औसा भरला आणि गणपती बाप्पालाही औसा दिला आणि त्यानंतर आशूने मला देखील औसे दिले. कारण काही नवविवाहित ज्या स्त्रिया होत्या, मुली होत्या, त्या अगोदरच विचारून गेल्या होत्या की आम्हाला पूजनाची एक विशिष्ट वेळ दिलेली आहे, तर तुम्ही लवकर पूजा करून घ्याल का, आम्हाला लवकर नंबर लागेल का. कारण आमच्या कल्याणमध्ये माझ्या घरी गौरी गणपती असल्यामुळे भरपूर स्त्रिया ओवसण्यासाठी येतात, त्यामुळे सकाळ सकाळी लवकर उठून आम्हाला पटकन असं आटपायला लागतं, कारण पूजेचा मान योग्य वेळेत सगळ्या स्त्रियांना मिळावा आणि ह्या नवविवाहित ज्या मुली होत्या
त्यांच्यासाठी तर ती कुतूहलाची गोष्ट आहे. गौरी गणपतीला आम्ही सर्व कुटुंबातील लोक गाराणे घालताना आणि आता थोड्याच वेळानंतर सुरुवात झाली महिलांची गौरीला ओवासण्यासाठी आणि त्यांच्यासोबत होत्या नवविवाहित मुली. कारण पूर्वा, मी अगोदरच म्हटलं, पूर्वा नक्षत्र म्हटलं की नवविवाहित ज्या स्त्रिया असतात, ज्या मुली असतात, त्यांची ओवासण्याची जी सुरुवात होते ती पूर्वा नक्षत्रापासून. हे पहा, 5-5 सुपं घेऊन मुली आपल्या डोक्यावरती फळांची सुपं घेऊन ते येतात. तेवढं ओझं बिचाऱ्यांना सावरता येत नाही. प्रथा म्हटली तर ती भक्तिभावाने, प्रेमाने, आनंदाने जोपासावीच लागते. आणि खरंच प्रत्येकीच्या चेहऱ्यावर एक विलक्षण कुतूहलाचा आनंद आम्हाला पाहायला मिळाला. हे पहा, पूर्वा नक्षत्रातले नवविवाहित मुली असे आपली सुपवर सुपं घेऊन, म्हणजे 5 सुपं लागतात आणि ते गौरीला ओवासतात आणि त्यांच्या घरातील स्त्रिया, मग त्या सासू असतील किंवा आई असतील, अशा स्वरूपात त्यांना मार्गदर्शन करतात.
हे आमच्या आत्याचं कुटुंब. आत्या त्यांच्या मिस्टरांसोबत, आमचे मामा आणि आत्या आली त्याच्या मुलासोबत, सुनेसोबत आणि नातवंडासोबत आणि तिच्या पाठोपाठ अगदी धावत आली ती तिची मुलगी, जावई आणि नात. खरं सांगू का, वर्षानुवर्ष आमची आत्या आमच्या गौरी गणपतीसाठी न विसरता न चुकता येते. तिने अनेक स्वरूपाचे नवस आमच्या गौरी गणपतीला केले आणि गौरी गणपतीने तिच्या नवसाची पूर्तता सुद्धा तिला केली. तिच्या इच्छा अपेक्षा सगळ्या गौरी गणपतीने पूर्ण केल्या. त्या आमच्या आत्याची सून आणि पाठीमागे उभा आहे ते त्यांचा मुलगा सिद्धेश आणि नातू तन्वय. खूप भक्तिभावाने हे दोन जोडपे येतात, म्हणजे आत्याची मुलगी आणि जावई, आत्याचा मुलगा आणि सून. आता आरतीची वेळ झाली. आत्याच्या हातात आणि आमच्या मामांच्या हातात आम्ही आरती दिली आणि दोघे मनोभावे गणपती बाप्पाची आरती करताना त्यानंतर आरतीचा मान दिला तो आम्ही तिच्या मुलाला आणि सुनेला आणि नंतर जावयाला. हे जावई आहेत आणि मुलगी. खूप बरं वाटतं. आपले रोजचे दिवस अगदी समान असतात. तीच सकाळ, तीच दुपार आणि तीच संध्याकाळ, त्याच्यात नाविन्य काहीच नाही. तेच आपल्या कामाची धावपळ, घरातल्या स्त्रियांची धावपळ तीच आणि कामाला जाणाऱ्या माणसांची धावपळ तीच. अशा स्वरूपात गणपतीचे सण आले म्हणजे आपण आपल्या दैनंदिन गोष्टी विसरून जातो आणि वर्षभरासाठी आपल्याला जी ऊर्जा हवी आहे ती ऊर्जा गणपती बाप्पाच्या भक्तिभावाने आपण मिळवतो. या आहेत माझे जवळचा मित्र योगेश, त्यांच्या सौभाग्यवती. खरं सांगू का मित्रांनो, आम्हाला सुद्धा गौरी गणपतीचे हे 5-7 दिवस म्हणजे आपल्या वर्षभरासाठी आपण मिळवून ठेवलेली ऊर्जा, आपल्या ज्या वेदना असतात त्या वेदनेवरती ती ऊर्जा आपल्याला मिळाली की सगळ्या संकटाचा सामना करण्याची आपल्यात ताकद येते. माझा मेवणा आणि त्याची पत्नी आपल्या मुलीसोबत तो आलेला आहे. मंगल मूर्ती गौरी माते की जय. माझ्या ताईंनो, माईंनो, अक्कांनो आणि बहिणींनो आणि खास करून माझ्या बंधूंनो, गौराई आली माझ्या घरा हा माझा छोटासा ब्लॉग आपल्या सगळ्यांना नक्कीच आवडला असेल. कशा पद्धतीने आम्ही गौराईला नटवतो, सजवतो आणि कशा पद्धतीने गौरी गणपतीचं जागरण करतो हे आपण पाहिलं. आपण सुद्धा भक्तिमय पद्धतीने आनंद नक्कीच लुटला असेल याची मला खात्री आहे. तर सगळ्यांनी माझ्या या ब्लॉगला गौराई आली माझ्या घरा फॉरवर्ड करायला हरकत नाही आणि कसा वाटला ब्लॉग कमेंट्स करून नक्की सांगा. धन्यवाद.